नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. महाराष्ट्र सरकारचा तो नवा 19 सूत्रीय जी.आर. तुम्ही पाहिलाच असेल, बरोबर? आता हा केवळ काही नियमांचा कागद नाहीये, तर जागतिक आर्थिक संकटापासून आपल्या राज्याला वाचवण्यासाठी उचललेलं एक अत्यंत मोठं आणि तातडीचं पाऊल आहे. चला तर मग समजून घेऊया नेमकं काय चाललंय ते. आजच्या आपल्या चर्चेची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया जागतिक ऊर्जा संकटापासून, त्यानंतर महाराष्ट्राचा बचतीचा शासन निर्णय, वाहतूक आणि इंधन मार्गदर्शक तत्वे, कार्यालय आणि ऊर्जा मर्यादा, कृषी आणि अन्न सुधारणा आणि शेवटी आपल्यासमोर उभी असणारी आगामी आर्थिक संकटे पाहूया. पहिली गोष्ट, जागतिक ऊर्जा संकट आणि जगभरातील कठोर उपाययोजना. आता तुम्ही जर जागतिक पातळीवर पाहिलं तर या संकटाची व्याप्ती खरोखरच अवाढ्य आहे. चीनमधील पेट्रोल रॅशनिंग आणि प्रवासावरील निर्बंधांपासून ते युरोपमधील एसीच्या वापरावर आलेल्या मर्यादा आणि वर्क फ्रॉम होमपर्यंत जगभरात अत्यंत कडक धोरणं राबवली जात आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या देशांनी तर चक्क कामकाजाचे दिवस कमी करून 25 लिटर इंधनाची मर्यादाच घातली आहे. विचार करा. ही सगळी उदाहरणे स्पष्ट करतात की हा केवळ एखादा स्थानिक किंवा तात्पुरता राजकीय मुद्दा नाहीये. हा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला एक मोठा धक्का आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारचं कठोर रेशनिंग ही आता काळाची गरज बनली आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. महाराष्ट्राचा बचतीचा शासन निर्णय, म्हणजेच संसाधने वाचवण्यासाठी आखलेली 19 सूत्रीय योजना. आता हे सगळे 19 मुद्दे एकाच वेळी वाचून दाखवण्यापेक्षा आपण ही माहिती 3 मुख्य गटांमध्ये विभागूया, म्हणजे समजायला अगदी सोपं जाईल. हे गट आहेत: सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा वापरात संपूर्ण बदल, इंधन बचतीच्या कडक नियमांची सक्ती आणि कृषी व अन्न संसाधन वाटपातल्या सुधारणा. यातला पहिला आणि महत्त्वाचा गट म्हणजे तिसरा मुद्दा, वाहतूक आणि इंधन मार्गदर्शक तत्वे, थोडक्यात कार्यक्षमतेकडे वाटचाल. यातला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की अनावश्यक प्रवास थांबून इंधनाची नासाडी सरकारला तातडीने रोखायची आहे. म्हणूनच सरकारी अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करणे, एवढंच नाही तर दुचाकी रॅली आणि मिरवणुकांना पोलिसांची परवानगी नाकारणे यांसारखी मोठी पावलं उचलली जात आहेत. यासोबतच अधिकाऱ्यांसाठी कारपूलिंग आणि म्हणजे ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या मंजुरीला गती देण्याच्याही स्पष्ट सूचना आहेत. पुढचा मुद्दा 4, कार्यालय आणि ऊर्जा मर्यादा. सार्वजनिक क्षेत्रात ऊर्जेची बचत कशी करायची ते पाहूया. आता हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. संसाधनांचं आता किती सूक्ष्म नियोजन केलं जाते बघा. सरकारी कार्यालयांमधील एसीचं तापमान आता चक्क 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. याशिवाय बैठका आणि सेमिनार्स आता शक्यतो ऑनलाईनच घ्यायचे आहेत. परदेशी सल्लागारांच्या नियुक्तीला तब्बल 6 महिने स्थगिती दिली आहे. प्रकाशित होर्डिंगसाठी डिझेल जनरेटरवर बंदी आणि कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या कडक सूचना आहेत. म्हणजे तुम्हाला आता रस्त्यांवर सजावटीच्या दिव्यांमध्ये नक्कीच मोठी कपात झालेली दिसेल. पाचवा भाग, कृषी आणि अन्न सुधारणा, म्हणजे अगदी मूळ स्तरावर जाऊन केलेली बचत. हा गट थेट आपल्या रोजच्या जगण्याच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतो. रासायनिक युरियाचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासोबतच बोगस उज्ज्वला गॅस जोडण्या शोधून त्या रद्द करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणि हो, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी देखील PNG सक्तीचं केलं जातंय, जेणेकरून अनुदान फक्त खऱ्या आणि गरजू लोकांपर्यंतच पोचेल. तुम्हाला माहिती आहे का, कच्च्या तेलानंतर खाद्यतेल ही भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयात आहे. म्हणूनच परकीय चलन वाचवण्यासाठी तुरुंग आणि रुग्णालय यांसारख्या संस्थांना त्यांच्या मेनूमध्ये बदल करण्याचा सक्रिय सल्ला दिला जातोय. आयात केलेल्या पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी देशांतर्गत मोहरी आणि शेंगदाणा तेलाचा वापर आता वाढवला जातोय. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. 6, आगामी आर्थिक संकटे, संरचनात्मक आव्हाने आणि पुढील वाटचाल. आता थोडा विचार करा. आपल्या अर्थव्यवस्थेचा तब्बल 85% भाग हा परदेशी आयातीवर अवलंबून आहे. 85%. ही प्रचंड मोठी आकडेवारी आपल्याला जागतिक पुरवठा साखळीतील कोणत्याही धक्क्यांसमोर अत्यंत असुरक्षित बनवते. आणि या असुरक्षिततेचा थेट फटका कशाला बसतो? तर आपल्या चलनावर. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सुमारे 95च्या घरात पोहोचले आहे. रुपया असा कमकुवत झाल्यामुळे त्या 85% आयात केलेल्या वस्तूंची खरेदी करणं आता आपल्यासाठी अनेक पटींनी महाग होत चाललं आहे. यावर विश्लेषकांचं मत अगदी स्पष्ट आणि तटस्थ आहे. एका बाजूला गेल्या दशकात आपण पायाभूत सुविधांमध्ये नक्कीच कौतुकास्पद प्रगती केली आहे, हे नाकारता येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला EV आणि सौर ऊर्जेच्या एका सुसंगत प्रणालीकडे झालेलं दुर्लक्ष ही एक मोठी त्रुटी मानली जात आहे. महाराष्ट्रात 36 पैकी तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये वर्षभरातून 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.
निसर्गाची ही किती अफाट देणगी आहे ना, तरीही हे दुर्दैवी आहे की आपल्या धरसोड वृत्तीच्या धोरणांमुळे आपण या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सौर ऊर्जेचा अजूनही पुरेसा वापर करू शकलो नाहीये. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते. कोणत्याही राजकीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन भविष्यातील बाजारातील अस्थिरता आणि मोठी आर्थिक घसरण टाळण्यासाठी या तातडीच्या उपाययोजनांना सर्वांनी पाठिंबा देणं अत्यंत गरजेचं आहे. यात प्रत्येक नागरिकाचं सहकार्य खूप मोलाचं ठरणार आहे. शेवटी जाता जाता हा एक विचार नक्की करा. आजची ही परिस्थिती केवळ एक ट्रेलर असू शकते. जेव्हा मध्य पूर्वेतील सुरक्षित इंधनाचे साठे खऱ्या अर्थाने संपुष्टात येतील, तेव्हा हे जागतिक संकट किती भयंकर रूप धारण करेल हा प्रश्न आपल्याला भविष्यासाठी नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे. विचार करा,